कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, पण मला प्रीतम सरांची काळजी वाटते. त्यांना खूप वाईट वाटलं असेल ना, खूप त्रास झाला असेल ना त्यांना. पण त्यावेळी तो निर्णय घेणं खूप गरजेचं होतं. मला प्रीतम सरांना त्यांच्या आईपासून भावापासून दूर करायचं नव्हतं. प्रिया मॅडम, तुम्ही जे केलं ते बराबर केलं का नाही मला नाही माहिती, पण प्रीतम सर बरे नाहीत. ते फक्त बरं असल्याचं दाखवतायत. प्रिया मॅडम, प्रीतम सरांचं लई प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही दोघांनी बी जरा धीरानं घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. हारू, अगं दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी सावरेन स्वतःला. प्रीतम सरांचं काय? त्यांना ना आता कोणीतरी समजून घेण्याची गरज आहे. त्यांना तुझ्यासारख्या एका मैत्रिणीची गरज आहे. हारू, तू प्लीज त्यांच्यासोबत राहा. त्यांना झालेला त्रास मला नाही बघवणार. आता कधी भेट होईल माहित नाही. अहो, असं का बोलताय तुम्ही? प्रिया मॅडम, जे काय बी होतं ते देवाच्या मर्जीनं होतं. आणि देवानं तुमच्यासाठी आणि प्रीतम सरांसाठी बी काहीतरी चांगलंच ठरवलं असणार. मला नाही माहित पारू. मला फक्त एवढं माहितीये की मी प्रीतम सरांपासून लांब चालली, कायमची. आज संध्याकाळी 5 वाजता गाडी आहे माझी. आबांनी आणि भाईंनी बोलवून घेतलंय मला. तिथे माझी लग्नाची बोलणी सुरू. मला जावं लागणार आहे. प्रिया मॅडम, तुम्ही नाही गेलात तर नाही चालणार का? नाही म्हणजे तुम्ही जर का इथं थांबला असतात तर आपण काहीतरी प्रयत्न केले असते ना. पारू, अगं अट्टहासाने जुळवून आणण्यासारख्या गोष्टी नाही आहेत ह्या. जे होणार आहे ते होईलच, पण मग त्यासाठी मी माझ्या आबांना नाही दुखावू शकत. तू प्लीज प्रीतम सरांची काळजी घे. बाय. प्रिया मॅडम, डॉग. उप्स. प्रीत, बोल ना माझ्यासोबत प्लीज. बर, मला सांग, तुला कशी मुलगी आवडते? मी अगदी तसं होण्याचा प्रयत्न करेन. मी तुझ्या त्या प्रिया मॅडम सारखी राहायला लागू का? मग आवडेन मी तुला? नाही म्हणजे मी त्यांच्यासारखी वागेन, त्यांच्यासारखे कपडे घालेन, मग आवडेल ना मी तुला? प्रीत, दिशा, तू प्रिया मॅडम सारखी कपडे घालशील का? पण ती मनात जी घाण आहे त्याचा काय करशील? आणि तुला खरंच जर प्रिया मॅडम आणि पारूसाठी काय करायचं असेल ना, तर त्यांची माफी माग आणि त्यांना त्रास देणं बंद कर. माफी? हाय लेडीज, वेलकम. हा माझा होणारा नवरा प्रीतम किर्लोस्कर. दिसतं ना माझे फ्रेंड्स आले. चल. त्याला तुम्ही फक्त प्रीतम म्हणालात तरी चालेल. बिकॉज काय आहे, किर्लोस्करांमधला एवढासा सुद्धा कुठला गुण याच्यात नाहीये. यांचा सगळा बिझनेस याचा मोठा भाऊ सांभाळतो. तोच सगळं काम सांभाळतो. आणि हा काय काम करतो माहितीये? हा घरातल्या एका मोलकरणी सोबत चीप आहे एक नंबरचा. प्रीत, ऐक ना, माझ्या फ्रेंड्स ना मला खूप टाइम नंतर भेटल्यात, तर आम्ही ना थोडं चिल करतो. विल यू प्लीज होल्ड देअर बॅग्स?
Ladies, please give him your bags. Have a seat, please. Have a seat. हे छान नाही वाटत आहे. आदित्य सर, मला खरंच असं वाटतंय की प्रीतम सरांचं लगीन दिशा मॅडम बरोबर झालं तर प्रीतम सर सुखी राहतील. अहो, प्रीतम सरांचं प्रिया मॅडम वर प्रेम आहे आणि फक्त प्रिया मॅडमच प्रीतम सरांना सुखी ठेवू शकतात. सर, देवी आई आणि तुमच्या शब्दासाठी प्रीतम सर या लग्नाला ना स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायला तयार झाले. आदित्य सर, दिशा मॅडमच्या मैत्रिणींसमोर तमाशा नको. अगं ती तिच्या सगळ्या मैत्रिणींसमोर त्याचा अपमान करते. बरू तुझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. या दिशेला नाही सोडणार. तुम्हाला देवी यांची शपथ आहे. आदित्य सर, दिशा मॅडमचा खरा चेहरा लवकरच आपण देवी यांसमोर आणू. पण आता नाही, आता ती येळ नाही. हे बघा सर, दिशा मॅडमचं सत्य तुम्हाला समजणं महत्वाचं होतं आणि ते तुम्हाला समजलंय. आदित्य सर, तुम्ही आता तरी प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांच्या लग्नासाठी तयार व्हा. प्रिया मॅडम निघून चालल्यात कायमचं त्यांच्या गावाकडे. आपण जाऊन त्यांना थांबवायला पाहिजे. आपण अजून वेळ वाया घालवायला नको. प्रीतम सर घेतील ना स्वतःला सांभाळून. आपण लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, आत्ताच्या आत्ता.